सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी तुमच्या जिभेवरती साखर ठेवावी लागेल. लोकांकडून तुमचं काम करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. वाढत्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागणार आहे. हुशारीनं पैसे खर्च करा. रोजच्या गरजा तुम्ही अगदी सहज पूर्ण कराल. आज तुमच्या लग्नामध्ये जर काही अडथळे असतील तर ते दूर होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. वडीलधाऱ्यांच्या मदतीनं लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला पाठिंबा मिळेल. सरकारी नोकरीमध्ये काम करण्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ जाईल. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. वाढत्या खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागणार आहे. तुमचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ तुम्हाला घालावा लागणार आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलाच्या शिक्षणात किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. मौल्यवान वस्तूंकडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन ऊर्जेचा स्रोत निर्माण होईल. पैशांचे व्यवहार तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक करा. तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्ही आज आनंदी व्हाल. कुटुंबातील सदस्य म्हणजेच तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील. अचानक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते. कुटुंबाच्या महत्वाकांक्षा तुम्ही अगदी सहज पूर्ण कराल. जोडीदाराचा कामासाठी सल्ला घेतल्यास ते तुमच्या फायद्याचं ठरेल. मित्रांसोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाऊ शकता. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये ऊर्जेचा नवीन स्रोत निर्माण होईल. पैशांचे व्यवहार आज अत्यंत काळजीपूर्वक करा. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणारा असेल. ऑफिसमध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल. तुमचा मान सन्मान केला जाईल. कामाच्या ठिकाणी अचानक तुम्हाला धावपळ ही करावी लागेल. विद्यार्थ्यांना आज काही अर्ज परीक्षेसाठी भरावे लागतील. व्यापारामध्ये मात्र काही अडचणी येऊ शकतात. आज तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांकडनं संध्याकाळी तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायामध्ये पार्टनरशिप केल्यानं तुम्हाला त्याचा फायदा होईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. भावंडांसोबत तुमचे वाद होतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होईल. आजचा दिवस उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा राहील. ऑफिसमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा हा ठेवावा लागेल. तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी अचानक तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. आज व्यवसायामध्ये एक मोठी डील तुमच्याकडनं फायनल होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणातील लोकांचा मान सन्मान वाढेल. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही आज सुटकेचा निश्वास सोडाल. वडिलांच्या डोळ्यांच्या संबंधित काही समस्या असतील तर त्यावरती तुम्हाला वैद्यकीय सल्ला आज घ्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदामध्ये आज वाढ होईल. मुलांकडनं तुम्हाला संध्याकाळी काही चांगल्या बातम्या समजतील. तुमच्या भावंडांसोबत मात्र तुमचे काही वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची दिशाभूल करण्यात येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारामध्ये काही पैसे गुंतवले असतील तर ते बुडतील. कुटुंबाकडनं तुम्हाला एखादं सरप्राईज मिळेल. नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मालमत्तेशी संबंधित वादामध्ये अडकणं स्पष्टपणे टाळा. वडिलांच्या आज गुडघ्याला काही दुखापत होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक राहील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही काही नवीन वस्तू शोधण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही पैसे उधार देणं टाळा. सासरच्या लोकांकडनं चांगली रक्कम तुम्हाला मिळेल. मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल. आज व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. नवीन व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला थोडंसं नुकसान हाती लागू शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कौटुंबिक आणि आर्थिक बाबतींमध्ये तुमच्याकडनं यशस्वी होईल. मित्राकडनं मदत मागितल्यानं मात्र तुमच्या हाती निराशा येईल. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना चांगलं यश मिळेल. तुमच्या घरी आज पाहुणे येतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जवळच्या व्यक्तीकडनं तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला भविष्याची काळजी वाटेल. प्रतिकूल बातम्या ऐकून अचानक तुम्हाला प्रवासाला जावं लागेल. व्यावसायिक व्यस्ततेमुळे प्रेमजीवनासाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती रागावेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा मुलांच्या चिंतेमध्ये जाईल. तुम्हाला मुलांसाठी धावपळ करावी लागेल. मित्रांच्या संख्येमध्ये वाढ होईल. नात्यामध्ये तुमच्या दुरावा येईल. वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येतील. जोडीदारासोबत भविष्यामध्ये तुम्ही काही योजना बनवू शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.